हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आपण बघूया आज त्यांचा भाग्यांक क्रमांक 3 आहे. त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये म्हणजे 2025 संपाच्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोणत्या घटना घडणार आहेत. मग कोणत्या घटना म्हणजे आपण कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ हे सगळं कव्हर करणार आहोत. पण त्याच्यासोबतच आपण तुमच्या एंजल्सचा काय ॲडवाईस आहे तुमच्यासाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सर्व्हायवलसाठी तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते बघूया. आणि तुम्ही ज्या काही गुरूंना मानता त्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. तुम्ही स्वामींना मानत असाल, साईबाबांना मानत असाल, गजानन महाराजांना मानत असाल, शंकर महाराजांना मानत असाल किंवा अजून कुठेही गोंदवले महाराजांना मानत असाल तर तुम्हाला ना त्यांच्या थ्रू काय संदेश येणार आहे ते आपण बघणार आहोत. सुरू करूया. बरं, भाग्यांक 3 कसा कॅल्क्युलेट करायचा. तुमच्या पूर्ण जन्मतारखेची जी बेरीज आहे ती असणार आहे तुमच्या भाग्यांक. आता ही बेरीज जर 2 आकडी आली म्हणजे 11, 21 वगैरे, 11 आली तर 1 + 1 2, मग 2 झाला भाग्यांक. 21 आली तर 2 + 1 3, मग 3 झाला भाग्यांक. अशा पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं. तो बघूया आपण काय आहे. भाग्यांक क्रमांक 3 ज्यांचा आहे त्यांच्यासाठी असणारे रिलेशनशिप कसं असणार आहे. रिलेशनशिपमध्ये ज्यांचा भाग्यांक 3 आहे त्यांना ना खूप जास्त बर्डन होणार आहे या रिलेशनशिपचं. कारण ना तुमचेच एफर्ट जास्त असणार आहेत पार्टनरपेक्षा जास्त, आणि त्याचं कुठेतरी एक ओझं होऊन जाणार आहे हे नातं म्हणजे. सो प्रयत्न करा की चर्चा करा. ज्या गोष्टीचं तुम्हाला ओझं वाटतंय, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत पार्टनर रिलेटेड, तिची चर्चा करा. ते सगळं एक मार्गे वाहून घेऊ नका स्वतःच्या खांद्यावरती. ठीक आहे. दुसरं होतं आपण बघणार होतो फायनान्सच्या बाबतीत घाई गडबडीत घेतलेला निर्णय तुम्हाला चुकीचा साबित होणार आहे. खूप विचार करून मगच महत्त्वाचे निर्णय घ्या असं हे कार्ड सांगते. नंतर आपण बघणार आहोत करिअरमध्ये आहे खूप जास्त खर्च होणार आहे. करिअरच्या बाबतीत म्हणायला गेलं तर असा पैसा येईल असा जाईल. म्हणजे त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आता नवीन जॉब शोधायची गरज आहे. बिझनेस असेल तुमचा तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला असं वाटू शकेल की एखादी जास्तीची ब्रांच कुठेतरी काढली तर जास्तीचे पैसे येतील, कारण आमदनीपेक्षा जास्त तुमचा खर्च होण्याची शक्यता आहे. आणि चौथा आपण बघणार आहोत हेल्थच्या बाबतीत आलेलं आहे. चांगलं कार्ड आले नशीब. नाईट ऑफ कप्स आलेला आहे, अपराईट आहे, त्याच्यामुळे हेल्थचा कुठलाही मेजर प्रॉब्लेम येणार नाही असं आपल्याला या कार्ड्सवरनं कळतंय. सो आता आपण बघूया तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी काय ॲडवाईस आहे. सो आता हेच कार्ड उडालंय तर आपण हेच बघूया. एंजल्स, अरे वा, अपॉर्च्युनिटी. नक्कीच तुम्हाला ना तुम्ही नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी शोधत असाल तर ती स्वतःहून समोरून चालून येईल. म्हणजे जर तुम्ही जॉबसाठी ट्राय करत असाल तर तुम्हाला जॉब नवीन मिळू शकेल. सो तुमची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू करा, कुठून तरी अपॉर्च्युनिटी येणार. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे तुमच्यासाठी. बघूया गुरूंचा संदेश. द हेल्पर, बाबा विल हेल्प यू इन युअर करिअर. बघा, करिअरच्या बाबतीत जरा टेन्शनवालं वातावरण झालं होतं की आता सप्टेंबर टू डिसेंबरमध्ये करिअर रिलेटेड नक्की घडणार काय. पण टेन्शन घेऊ नका. तुमचे गुरु तुमच्या सोबत आहेत. तुमच्या करिअर बनवण्यामध्ये आणि घडवण्यामध्ये गुरु आहेत तुमच्या पाठीशी. फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवा. तुम्हाला जास्तीत जास्त चांगली अपॉर्च्युनिटी कशी मिळेल ते तुम्ही तुमच्या गुरूंवर सोडून द्या. थँक्यू सो मच. आशा करते की तुम्हाला माझं आजचं सेशन आवडलं असेल. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचं भाग्यांक जे काही आलं आहे ते माझ्या चॅनलवरती सगळे 9 पर्यंत भाग्यांकांचं व्हिडिओज मी अपलोड केलेले असतील. तिथे तुम्ही तुमचं बघा. प्लस 3 कोणाचा आहे भाग्यांक त्यांना सुद्धा ही पोस्ट शेअर करा. थँक्यू सो मच.